इथली जी परिस्थिती आहे यावर आपण काय भाष्य करा? त्यांचं मी अभिनंदन करतो, पण त्यांचं साखळी उपोषणाला माझा विरोध आहे. उपोषण खोटे लोक करतात आणि ते सरकारला मिळून असतात, अशी आपण उपोषण करायची नाही. पुन्हा आपली ताकद त्यात घालवायची नाही असं त्यांना मी विनंती करतो. दुसरी गोष्ट, हा लढा जबरदस्त लढा उभा राहू शकतो, फक्त त्यांना देशात खरं काय चाललंय सांगितलं पाहिजे. मी महात्मा गांधी सांगतो आणि मी सांगतो की तुमची हिंमत असेल दाखवा. ब्राह्मणवाद आमचा नंबर 1 शत्रू आहे. 33 कोटी देव 18 पगड जाती ही आमची दिशाभूल आहे आणि त्यामुळे आम्ही स्वतंत्र विचार करायला शिकलेलो नाही. आमचा शत्रू कोण आहे आम्हाला माहितीच नाही. त्यामुळे शत्रू लढायचं कोणाशी? आपसात जे आमचे लोक लढतात, ती जी लढाई आहे ती आम्हाला संपवण्यासाठी पुन्हा मुद्दाम म्हणजे मराठा, मराठेतर किंवा बाकी सगळ्या जाती आणि त्यांची लढाई जी कोण लावतं, ही फडणवीस लावतोय, देवेंद्र फडणवीस लावतोय, नरेंद्र मोदी लावतोय, भागवत लावतोय आणि आम्ही लढतोय. एकही प्रकल्प तुमच्या हिताचा नाही. एकही प्रकल्प. आता मी पुरंदर विमानतळावर भांडतोय, चांगल्या शेतकऱ्यांची जमिनी पडीक जमीन बाजूला ठेवायची आणि शेतकरी जमिनी घ्यायच्या. याचं कारण ब्राह्मणवाद्यांचं म्हणणं, ब्राह्मण सगळे नाहीत, ब्राह्मणवादी लोकांचं म्हणणं असं आहे की आम्ही देशाचे मालक आहोत. टिळक, सावरकर, गोलवलकर यांचं लिहिलेलं वाचा. आम्ही देशाचे मालक आहोत, तुम्ही सगळे फक्त 2 वेळचे जेवणाचे अधिकारी आहेत. तुम्हाला शिक्षण नको, संपत्ती नको. याला छेद देणारा पहिला राजा जगात झाला तो छत्रपती शिवाजी महाराज. आज आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून मनुस्मृतीला ठोकून काढून आम्हाला या समाजाला उभं केलं पाहिजे. यांचा विकास हा, या सरकारचा विकास हा आम्हाला मातीत घालणारा विकास आहे, आम्हाला बकास करणारा विकास आहे. आम्ही आमच्या मुद्द्यावरूनच रिंग रोड होईल अशी प्रतिज्ञा केली तरच आम्ही हे आंदोलन जिंकू शकतो, नाही तर जिंकू शकणार नाही. या सगळ्या पोरांना मी शुभेच्छा देतो. हे आंदोलन मरेपर्यंत लढाईची प्रतिज्ञा करणाऱ्यांनीच हे आंदोलन यावं, नाही तर येऊ नये. मी यांच्यावर मरायला तयार आहे. जय भारत, जय शिवराय, जय भीमराय.